ज्या महिलांमध्ये ब्रेस्टची डेव्हलपमेंट प्रॉपर झालेली नसते अथवा मूल जन्माला आल्यानंतर ज्या महिलांमध्ये दुधाची उत्पत्ती कमी असते किंवा ब्रेस्ट संबंधी अनेक आजार विकार जडलेले असतात, अशांसाठी प्राचीन ग्रंथामध्ये वेगवेगळी औषधे देऊन ठेवलेले आहेत। त्याच्यापैकी हे एक रोहिश गवत नावाचं वनस्पती आहे। त्याचं बॉटॅनिकल नाव सिम्बोपोगॅन मार्टिनी असं आहे। त्याला इंग्लिशमध्ये रुसा ग्रास असं म्हणतात व त्याला कत्रुणा, देवजगधा, सौगंधिका अशी वेगवेगळी नावे आहेत। स्त्रीरोगांमध्ये शतावरी सोडून यासारख्या वनस्पती उत्तम काम करतात। भारतात ही सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे। याची ओळख 5 ते 7 फुटापर्यंत ही वाढणारी वनस्पती आहे। या वनस्पतीचा विशिष्ट प्रकारचा गंध येतो। यांच्या फुलांपासून व बियांपासून एक इसेन्शियल ऑइल काढलं जातं, जे की भरपूर मात्रेत अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी असतं। तसेच या वनस्पतीचा वापर हृदयरोगात, वात रक्तात, स्तन्यविकारात व वात कफाच्या आजारात वापर केला जातो। यासाठी या वनस्पतीच्या पंचांगाचा वापर केला जातो व तसेच याचा उल्लेख सुरसादी गण, धन्वंतर घृत, महापंचगव्याधी घृत, अगरवादी तैलम यामध्ये आलेला आहे। ही एक उष्णवीर्याची वनस्पती आहे। या वनस्पतीच्या पंचांगाचा काढा 50 ते 100 ml पर्यंत घेऊ शकतो व 1 ते 3 ड्रॉपपर्यंत याचं तेल वापरू शकतो।